आणि पश्चिम बंगालमध्ये 181 जागांवर भाजप आघाडीवर आहे, टीएमसी 99 जागांवर आघाडीवर आहे आणि ईव्हीएम उघडून 2 तास झालेले आहे। या आकड्यांमध्ये फारसा फरक पडेल की नाही हे सांगता येणार नाही। त्यामुळे इथलं सेलिब्रेशन जे आहे पश्चिम बंगालमध्ये ते सुरू केलेलं आहे भाजपच्या कॅडरनी। त्यानंतर तमिळनाडू हे एक सरप्राईज एलिमेंट म्हणून पुढे आलेला आहे। विजय थलपती विजय टीव्हीके 104 जागा घेत सर्वात मोठा पक्ष होताना दिसतोय तमिळनाडूमध्ये। 2 नंबरवर एआयडीएमके आहे आणि डीएमके स्टॅलिन यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलेलं आहे। इथे काँग्रेस देखील त्यांच्या सोबत आहे। तमिळनाडू विजयकडे जात असताना केरळमध्ये मात्र काँग्रेससाठी आनंदाची बातमी आहे। 95 जागा 140 पैकी, म्हणजे ज्या पद्धतीने एक्झिट पोलमध्ये देखील दिसत नव्हतं की एलडीएफच्या विरोधात लाट आहे, ते मात्र या निकालांमध्ये येताना दिसतंय। एलडीएफ 42 जागांवर थांबतंय आणि यूडीएफ 95 जागांची आघाडी घेतलेली आपल्याला दिसते। आणि त्यानंतर आसाममध्ये मात्र ज्या अपेक्षा होत्या त्याच पद्धतीचा निकाल दिसतोय। 94 जागी भाजपने आघाडी घेतलेली आहे, काँग्रेस 29 जागांवर आहे आणि एयूडीएफ 2 जागांवर। आसाम मधला हा पराभव मात्र काँग्रेससाठी चिंतेचा विषय आहे। आपल्या विश्लेषकांसाठी हा पूर्ण आतापर्यंतचा अपडेट होता।